मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय संजय पंचंगे यांना विनंती करेल की आपण या संजय या सामनावीर किताब देऊन आपण सन्मानित करतोय. एसबीएन स्पार्टन संघाचा खेळाडू खरं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्यानं प्रचंड फलंदाजीचा झंझावत तो मात्र दाखवलेला आहे. तर संजयला आपण इथे सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देऊन आपण त्याचा सन्मान करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर फायटर ऑफ द मॅच हा देखील किताब हा देखील पुरस्कार आपण इथे देणार आहोत आणि तो देखील आपण देऊन इथे मात्र सन्मानित करणार आहोत. मॅच सुरू होते. आत या सगळे खेळाडू आत या. बाउंड्री लाईनच्या बाहेर या. म्हणजे आत थांबू नका. बाउंड्री लाईनच्या बाहेर या. पलीकडचे खेळाडू एसबीएन स्पार्टन चला थोडं कॉपरेट करा. मॅच आपण लगेच सुरू करतोय. संजय यांना आपण ऑरेंज क्राफ्ट देखील या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू एकदा जोरात टाळ्या वाजवात संजू मात्र ठरतोय ऑरेंज कॅप होल्डर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले. मांडवरांच्या शुभ हस्ते आपण त्याला ऑरेंज क्राफ्ट देखील इथे देऊन परिधान करतोय, सन्मानित करतोय आपण. या स्पर्धेच्या निमित्तानं RAPLच्या 9व्या पर्वाची ऑरेंज कॅप संजय पानसंगे. फायटर ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय. अझर यांना विनंती असेल आपण या फायटर ऑफ द मॅचच्या किताबांना आपण सन्मानित करतोय. अझर आविष्कार लायन संघाचे खेळाडू ठरतात फायटर ऑफ द मॅच आणि त्यांना देखील आपण सन्मानित करतोय. RAPL 2025च्या निमित्तानं मांडवरांच्या शुभ हस्ते अझर यांना देखील आपण फायटर ऑफ द मॅच हा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय आणि त्यानंतर काही खेळाडूंचा गुणगौरव या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. समीर जोशी आविष्कार लायन संघाचे खेळाडू आहेत. त्यांना विनंती असेल आपण या आपलं मानधन देऊन सन्मानित केलं जाते. बाळासाहेब क्षीरसागर यांना देखील विनंती आहे या खेळाडूंची आपण जी काही रक्कम आहे जे काही मानधन आहे ते आपण देऊन सन्मानित करतोय. रुपेश ओहाळ आविष्कार लायन संघाचे खेळाडू मानधन आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. खेळाडूंना विनंती आपण या आपला नामोल्लेख देखील आम्ही संपन्न करतोय RAPLच्या वतीनं. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे मार्गदर्शक भाऊ तायडे, धनंजय भाऊ कांबळे यांच्या वतीनं देखील जे मानधन आहे ते आपण देतोय. समीर जोशी यांना विनंती या. त्यानंतर शशांक धनगर यांना देखील आपण जे काय मानधन आहे जी काही रक्कम आहे ती आपण देऊन सन्मानित करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. अजित शिंदे यांना विनंती असेल आपण या सगळ्या खेळाडूंना आपण ही मानधनी रक्कम देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. अजित शिंदे, त्यानंतर गोरख गायकवाड यांना देखील आपण हे मानधन या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित असणारे सगळे अतिथी मान्यवरांनी सगळ्यांच्या शुभ हस्ते ही सगळी मानधन आपण देतोय. संकेत शिरोळे याही खेळाडूला आपण मानधन देऊन सन्मानित करतोय. निखिल क्षीरसागर यांना विनंती केली जाते की आपण या आपल्याला देखील जी काही रक्कम आहे ती आपण देऊन सन्मानित करतोय. आकाश सुरवसे याही खेळाडूला विनंती आपण या. आकाश सुरवसे आहेत का? आकाश नाही या ना पटपट. आकाश सुरवसे, त्यानंतर शाहिद शेख याही खेळाडूंना विनंती या. प्रथमेश खर्डेकर याही खेळाडूने इम्प्रेस केलं संपूर्ण स्पर्धेत आणि त्याला देखील जी काय रक्कम आहे जे काय मानधन आहे या स्पर्धेचं आपण देऊन सन्मानित करतोय. त्याचबरोबर जितू लोंढे यांना विनंती आहे. त्याचबरोबर अझर ताडवी यांना विनंती असेल आपण या. विकास एडे यांना विनंती केला ते आपण या. विकास आहेत का? विकास आहेत का? विकास एडे या. सगळे खेळाडू झाले का बघा एकदा आविष्कार लाईन्स. आलं का सगळ्यांची रक्कम? कोणी राहिला असेल तर सांगा. सगळ्यांच्या आल्या? तुम्ही विसरले का? अरे देवा. बाबू बिसे राहिला मला वाटतं. या बाबू बिसे. हा अरे वा वा. सुजित आप्पा यादव यांच्या शुभ हस्ते बाबू भिसे यांना विनंती आहे या. आविष्कार लायन संघातून चेन्नई क्रिकेट खेळक
ज्यांची रक्कम आहे, ज्यांचं मानधन आहे, ते आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सर्वात महागडा खेळाडू, सगळ्यात जास्त बाबू भिसे यांना आपण इथे देऊन सन्मानित करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. वा, टाळ्या वाजवा एकदा आपणसाठी. सुजित आप्पा यादव यांच्या वतीनं बाबूसाठी 500 रुपये, मानधन प्लस 500 रुपये बाबू भिसेला आपण इथे देऊन सन्मानित करतोय. आविष्कार संघाचे द ग्रेट लिचन खेळाडू गोरख दादा इथे आपल्या समोर उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. दादांना विनंती करेल की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना एक आकर्षक सन्मान चिन्ह ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. गोरख दादा द ग्रेट लिचन क्रिकेटर. अक्षय सर 4 झाले. इथे आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करतोय. गोरख दादा काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? एक दोन शब्द. आज एक सुने जाणते क्रिकेटर म्हणून या स्पर्धेचं 9वं पर्व तुम्ही खेळलं. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेश दादा दरवर्षी आठवड्यात मेहनत करून खूप चांगली अशी स्पर्धा करतोय. आपल्या ताडोला रोडचे जे मुलं आहेत त्यांना एक चांगली प्रेरणा मिळते. जे व्यसनाला नादी लागले होते ते आता व्यसनामधून बाहेर निघून ते क्रिकेटच्या नादाला लागले, ते खूप चांगलं वाटते. आणि ही स्पर्धा दरवर्षी अशीच चालू अशी माझी विनंती आहे. हे 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. गोरख दादांचा आभारी आहोत. या स्पर्धेत आपणही खेळलात, आपणही सहभागी झालात. RFLच्या 9व्या पर्वात आपण पार्टिसिपेट झालात, आपलं मनापासून आभार. तर पुन्हा एकदा मॅच सुरू आहे. या मॅचची कॉमेंट्री ऐकूयात आपण कॉमेंट्री बॉक्स मधून. ओ टू कॉम बॉक्स. ठीक. हॅलो हॅलो. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. 1 गडी बाद 8 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्क होती. पहिले षटक शैलेश निओंगुने ओव्हरसीज खेळाडू इथे आपल्याला करताना पाहायला मिळाले. 8 धावा खर्च केला, 1 विकेट मिळाली. एक महत्वाची विकेट आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळाली. हॅलो हॅलो. दुसरं षटक. ठीक. ठीक. हॅलो हॅलो हॅलो. दुसरं षटक देखील आपण पाहिलं ते इथे सुरू आहे. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती
एक गडी बाद 11 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. करण रन आपण पाहतोय 8.25 आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ तांबोळी यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहिलं तर अडवलं जाईल. तोपर्यंत इथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल देखील आपण पाहतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि धावपल कोती बनवल्या गेल्यात. एक गडी बाद 11 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोती आणि स्कोर कार्ड ती धावा चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. इथे देखील आपण पाहिलं तर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि तिथे आपण पाहिलं तर ऑनफिल्ड अंपायर आपण पाहिलं तर नक्की तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत का ते देखील आपण पाहणार आहोत. षटकार आहे 6 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट तन्मयच्या बॅट मधून लोअर फुलटॉस चेंडू तो देखील आपण पाहिलं तर मिड विकेटच्या डोक्यावरतून इथे आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आणि चेंडू मात्र पोहोचलाय सीमारेषा पार. RAPL षटकार 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 17. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. 5 षटकांची आणि 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आसिफ तांबोळी गोलंदाजी करतात. 5 चेंडू 9. दुसरं षटक सुरू आहे. 30 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय. राजगृह पॅन्थरचा संघ आपण पाहतोय. सोमजी सुपर किंग टीमच्या विरुद्ध इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता. खेळायचा होता स्क्वेअर लेगला. चेंडू गेलाय पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. षटक क्रमांक संपेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18 धावा. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. ड्रिंक ट्रॉली आपण तयार राहा. या षटकात जर एखादी विकेट आली किंवा षटक संपल्यानंतर लगेच आपण मैदान ते जाणार आहोत. 2 षटकं संपली. एक गडी बाद 18 धावा. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती एक गडी बाद 18 धावा. 5 षटकांचा सामना देखील आपण पाहतोय. 2 षटकं संपली गेलीत आणि तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. अतुल गायकवाड गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज आहेत. एक जुने जाणते गोलंदाज आहेत. एक चांगलं क्रिकेट सातत्याने परिसरातून या भागातून खेळले आणि इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्थानिक गोलंदाज अतुल गायकवाड षटक क्रमांक 3 करतायत. पहिला चेंडू इथे आपण पाहिले तर खेळलाय जमिनीच्या समांतर एक सुंदर फटका अलॉंग द कार्पेट ग्रीन घासला. कापत चेंडू रनआउटची संधी. विकेट. फलंदाज आदित्य केदारी रनआउट. धावबाद. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 19 धावा धावपल कोत आहेत. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. आरिफ शेख आता इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय. तन्मयच्या सोबतीला इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय. डिक्लेअर एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 2 गडी बाद 20 धावा. चेंडू टाका आतमध्ये आयोजक. चेंडू टाकला का? हा. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 20 धावा. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. 5 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 20 धावा.
आरिफ आणि तन्मय या जोडीला देखील आपण पाहतो इथे मैदानावरती. अतुल गायकवाड 2 चेंडू टाकलेत. इथे चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता, लेग स्टंप वरती अटॅक केलाय तोपर्यंत जमिनीच्या समांतर ऑन साइड मिड विकेटला एक सिंगल येते. इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करताना आपण आसिफ तांबोळीला पाहतोय, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ तो उभा आहे. 38 सर्कलच्या बाहेर त्याला आपण पाहतोय. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आता बदललेलं आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत आणि तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. आरिफ शेख, तन्मय 11 चेंडू 20, संघाची धावसंख्या 21, त्यापैकी 20 धावा एकट्या तन्मयच्या आहेत. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अतुल गायकवाड इथे मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही तोपर्यंत एक धाव, एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. अतुल गायकवाडने या षटकात कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी केली. पहिल्या 2 षटकात काही धावा आल्या, विकेट एकच आली, परंतु या षटकात 1 विकेट आणि फक्त 2 धावा. इथे पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतील काढा घेत चेंडू आपण पाहिलं तर अडवला जातोय विकेट किपरकडनं आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एक धाव फार महत्वाचे, एक चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे फार महत्वाचं आहे. तिसरं षटक सुरू आहे. 2 गडी बाद 22. यानंतरच्या दोनही टीमला विनंती आपण तयार राहा. रुद्रवीर ऑरियस संघाचे कॅप्टन आणि एसबीएन स्पार्टन संघाचे कॅप्टन. यानंतर आपली मॅच आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. संघनायक आपण तयार राहा. इथे पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय, पंच कळतात, व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. हा चेंडू झाला की मामा ड्रिंक ट्रॉली जाईल. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय. एक सिंगल येईल. चला RAPL ड्रिंक ब्रेक मामा, नंतर गप्पा मारा. चला छोटस ड्रिंक ब्रेक आपण पाहिलं तर होते. खेळाडूंच्या चलपणासाठी आपण काही कालावधी देतोय. RAPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ड्रिंक ट्रॉली येते मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंच्या चलपणासाठी काही कालावधी आपण देतोय. अक्षय सर पाणी इकडे आले 38 सर्कलच्या जवळ. Mixed by DJ Amol and VJ Taba. दुनिया में लोगों ने दिल अपने फिर थामे, आया हूँ लेकर मैं फिर कितने हंगामे.
SNTT रेल्वे यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आहेत. अमोल उबाळे यांच्या प्रत्येक षटकाराला 3 गडी बाद 25 धावा. चौथं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला राजगुरू पॅन्थर्स, एका बाजूला सोमजी सुपर किंग. इथे चेंडू मात्र खेळला, फटका चांगला आहे, डीप विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडंसं फंबल होते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. चौथं षटक सुरू आहे. 3 गडी बाद 26 धावा. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. दुपारच्या सत्रात सेमीफायनलचा पहिला धगधगता थरार, त्यानंतर सेमीफायनलचा दुसरा धगधगता थरार, त्यानंतरून एक्झिबिशन मॅच, त्यानंतरून ओपन खुल्या गटातील मेगा फायनल आणि त्यानंतर स्थानिक गटातील मेगा फायनल हे आजचे शेड्यूल आपण पाहतोय. त्यानंतर भव्य दिव्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ. यावेळीचा चेंडू होता, इथे खेळलाय, अडवलाय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खरं तर खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राजगुरू पॅन्थर्स या टीम कडनं आपण पाहतोय. आतापर्यंत एकही सामना न गमावणारा संघ म्हणून या संघाचा रेकॉर्ड आहे. एकही मॅच ते पराभूत नाही. 2 मॅच लीगला जिंकले, 1 मॅच टाय झाली. सुपर 8ला आले, डू ऑर डायची लढत टाय झाली. सुपर 8चा थरार जिंकला आणि आता सेमीफायनलचा धगधगता थरार खेळतात आणि तीच टीम आपण पाहतो मैदानावरती. राजगुरू पॅन्थर्स अपराजित योद्धा आतापर्यंत या स्पर्धेतील तो इथे पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय परंतु चेंडू अडवला जाईल. चेंडूची वाट पाहिली जाते. एक टप्पा घेत धावा येतील 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 गडी बाद 29. 4 षटकं संपलीत आणि शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर टेतवर देखील आपण पाहणार आहोत. 5 षटकांचा 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. धावफलक 29, 3 गडी बाद. स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार स्वतः उमेश अभिमान गायकवाड या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुयोजन करत इथे आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट गमावल्यात. 4 षटकं देखील आपण पाहिले ते संपली गेली. शेवटचं अंतिम षटक सुरू होते. स्लॉगवर डेथवर ती देखील आपल्याला पाहायला मिळते. तीन गडी बाद 29 धावा. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला. रुपेश सकट आज काय क्षेत्ररक्षण करतोय. जॉन्टी रोडची लस टोचून आलाय की काय या प्रकारचं क्षेत्ररक्षण तो करतोय. आज तो थांबायला तयार नाही. जिकडे तिकडे चोहीकडे. आज फक्त मैदानावरती 2च खेळाडू, एक विकेट किपर, एक रुपेश सकट. या 2 खेळाडूंच्या चर्चा या मैदानावरती रंगलेल्या आहेत. सारखं क्षेत्ररक्षण बदलतात. त्याची गरज आहे की नाही ते देखील माहित नाही, परंतु बदलतायत क्षेत्ररक्षण. उलट पालट पालट उलट, इकडचं तिकडे तिकडचं इकडे. क्षेत्ररक्षणात सातत्याने फेरबदल देखील आपण पाहतोय. 3 गडी बाद 30. यावेळीचा चेंडू परंतु विकेट किपर कडनं सटकलाय. विकेट किपरच्याच हातातून चेंडू निसटलाय आणि तिथे धावा येताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. जागा बदलली. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक ते आकडे बदलताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ असाच आहे. एक एक चुकी प्रचंड महागात पडते. पुन्हा विकेट किपरचे, पुन्हा जागा बदलली. वेळेचं फार महत्व आहे. टायमाचं खूप मोठं लिमिट आहे. वेळ इथे सांभाळावं लागेल. अंपायर सर 20 मिनिटं ठेवलेलं आहेत. आपण 5 षटकांना 4 षटकं 16 मिनिटात कंप्लीट करायची. यानंतर जो सेमीफायनलचा सामना होणार आहे त्यानंतर एक एक्झिबिशन मॅच होणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे 40+ पिंपरी चिंचवड संघ या स्पर्धेत उपस्थित राहू शकत नाही.
त्यामुळे 40+ ची जी एक्झिबिशन मॅच होती अक्षय सर ती होणार आहे आणि ती ज्या 2 संघात असणार आहे 40+ पुणे विरुद्ध RAPL 11 या 2 संघात एक्झिबिशनचा सामना तो होणार आहे. हा सेमीफायनल 2 झाल्यानंतर एक्झिबिशनची मॅच होणार आहे. RAPL 11 विरुद्ध 40+ पुणे. एका बाजूला कॅप्टन असतील 40+ पुणेचे जनक राहुल भैया साठे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात असतील RAPL 11 चे कॅप्टन विनीत पटेलिया हे देखील आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन. यानंतर एक सेमीफायनलची मॅच आणि त्यानंतर एक्झिबिशनचा सामना देखील आपण पाहणार आहोत. याची देखील सगळ्या प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. हा वेळ वाचवा, वेळ फार महत्वाचा आहे. 32 गडी बाद. इथे चेंडू मात्र खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एकच सिंगल आपण पाहतोय. फरमान अन्सारी 3 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट आपल्या संघाला मिळून दिली. पाचवं षटक 33 धावा. क्लीन बॉल, विकेट जोईल पतन, अमोल उबाळे इथे होतील आउट. फरमान अन्सारीला मिळेल विकेट तर फलंदाज आउट बाद. यारो सुन लो जरा हाँ अपना ये कहना जीना हो तो अपन के जैसे ही जीना गाड़ी बंगला नहीं ना सही बैंक बैलेंस नहीं ना सही टीवी वीडियो नहीं ना सही शूटिंग शर्टिंग नहीं ना सही थैंक यू. क्यों फिकर धन्यवाद डीसे. शेवटच्या 2 चेंडूंसाठी आता एक खेळाडू 38 सर्कल मध्ये खेळावा लागेल. नियमांची देखील फार मोठी बंधन आहे. राजगुरू पॅन्थर संघ वेळेत षटक टाकत नाही त्यामुळे त्यांनाही पुन्हा पॅनल्टी आहे. एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल त्यामुळे वेळ पाळा. टायमाचं लिमिट आहे, वेळेची बंधन आपण ठेवलेली आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, सेल सुटलाय, हातात पकडलेला सोडलाय. एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. फरमान अन्सारीच्या खात्यात आणखीन एक विकेट आली असती, कदाचित तो मॅन ऑफ द मॅचच्या चुरशीत देखील पाहायला मिळाला असता. परंतु या छोट्या छोट्या चुका संघातील खेळाडूंकडून आपण पाहतोय. चूक आता संघ नाही करत असेल तर दोष द्यायचा कुणाला? नाही, ओव्हरसीज खेळाडूकडनं तर झाल्या चुका, परंतु कॅप्टन कडनं देखील चुकी आणि त्यानंतर टिपला जाईल. टेकन, व्हेरी गुड कॅच. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 6 आउट. थँक्यू, धन्यवाद डीसी. सनी डेअरडेव्हिल्स टीमचे आपण काही मानधन आहेत ते आपण या ठिकाणी वितरित करतोय. नाईद शेख, त्याचबरोबर विनीत पटेल्या, नावेद शेख, त्यानंतरून जावेद शेख या सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपली जी मानधन पाकिट आहेत ते इथे आपल्याला देऊन सन्मानित केले जात आहेत. जावेद शेख, नाईद शेख, नावेद शेख, विनीत पटेलिया या सगळ्या खेळाडूंची जी काय मानधन आहेत ती आपण इथे देऊन सन्मानित करतोय. अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. RAPL मधील सर्वात महागडा खेळाडू नाईद शेख यांचं मानधन आपण देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन सगळ्याच खेळाडूंचं. विनीत पटेलिया, नावेद शेख, नाईद शेख, जावेद शेख, आपल्या सर्वांचं मनापासून आभार. RAPLच्या नव्या पर्वाच्या वतीनं एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. बनवल्या गेल्यात 35 आणि विजयासाठी बनवल्यात 34 आणि विजयासाठी बनवायच्यात 35 धावा. अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का? अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का? कौन कहता है मुंह काला है
है झूठ का, कौन कहता है मुंह काला है झूठ का। ए सच है ये सच बोल वाला है झूठ का। अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का, कौन कहता है मुंह काला है झूठ का। थँक्यू डीजे, धन्यवाद. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय सेमी फायनल क्रमांक 2, अर्थात सेमी फायनलचा दुसरा RAPLचा धगधगता थरार, आणि त्याचा इथे मात्र केला जातोय टॉस. दोन्ही कॅप्टन येथील SBN स्पार्टन विरुद्ध रुद्रवीर वॉरियर्स या 2 संघात त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत, आणि त्या मॅचचा केला जातोय टॉस. 5 ओव्हरची मॅच आहे, 5 षटकांचा सामना असेल, आणि त्या सामन्याचा इथे आपण करतोय नाणेफेकीचा कौल. अविनाश भाऊ मोरे यांना विनंती करेल की आपण या, ज्यांच्या माध्यमातून स्थानिक गटासाठी प्रथम क्रमांकाला रोख रक्कम 51,000 रुपयांचं पारितोषिक सौजन्य केले. त्याचबरोबर तक्षशिला थंडर संघाचे संघमालक, तक्षशिला चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक अविनाश भाऊ मोरे आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपण टॉस करतोय. नाणेफेकीचे कौल देखील आपण संपन्न करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित असणारे सगळे अतिथी मान्यवर, मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग RAPLच्या 9व्या पर्वाच्या सीझनच्या शेवटच्या अंतिम दिवसात उपस्थित आहे, आणि सगळ्यांच्या शुभास्ते इथे आपण करतोय टॉस, नाणेफेकीचा कौल. पाच षटकांचा सामना आपण पाहतो. दुसऱ्या डावाला देखील इथे सुरुवात होईल. आता सेमी फायनल क्रमांक 2चा टॉस आपण केलाय. SBN स्पार्टन संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. रुद्रवीर वॉरियर्स संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. पहिला चेंडू तिथे आपण पाहिलं तर कॉटन बोल्टची संधी गमावली गेली. बॅक टू बॉलर चेंडू अडवला चाल तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. आकाश कुच्चेकरला आपण पाहतोय. पहिलं षटक तो इथे मात्र गोलंदाजी करतोय. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जातात. 29 चेंडू 35 धावा, 35 रन टू विन 29 बॉल, 29 चेंडू 35. इथे उसळणारा चेंडू आउटसाइड द ऑफस्टम्प, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतो. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर खुलं जाते. राजगृह पॅन्थर संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर मैदान ते ओपन होते. एक धाव ते मात्र धावपल कोते आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 29 चेंडू 34 धावांची गरज आहे. 34 रन टू विन 29 बॉल, 29 चेंडू 34 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 1 चेंडू 1 धाव. इथे चेंडू मात्र खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. 2 चेंडू आणि 5 धावा. विजयाचं समीकरण 28 चेंडू बनवायच्या 30 धावा. बॅटची हलकीशी कट आणि पहिला विकेट होईल पतन. पहिला बॅटर होतोय बाद. ओव्हरसीज खेळाडू आयकॉन आसिफ तांबोळी बाद झाल्यानंतर केला ते सेलिब्रेशन, केला जातोय जल्लोष, केला जातोय आनंद उत्सव साजरा, आणि होतोय टाळ्यांचा शिट्ट्यांचा कडकडाट गजर. आसिफ तांबोळी झेलबाद.
एक गडी बाद 5 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 27 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आसिफ तांबोळीचं टिकणं, आसिफ तांबोळीचं खेळपट्टीवरती थांबणं, आसिफ तांबोळीनं संयम ठेवणं, या गोष्टी खरं तर आज फारशा दुर्मिळ होताना पाहायला मिळत आहेत. सोमजी सुपर किंग संघाच्या विकेटच्या शोधात होता, ती विकेट आली. पहिला बॅटर इथे मात्र बाद केलाय. हळुवारपणे खेळलाय, स्टेअर केलाय, सावध रीतीने डिफेन्स केलाय. एक धाव होईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिलं षटक सुरू आहेत. एक गडी बाद 6 धावा. आकाश कुचेकरला आपण पाहतोय गोलंदाजी करताना 4 चेंडू टाकलेत, 6 धावा खर्च करत एक विकेट मिळाली. एक ब्रेक थ्रू त्यानं आपल्या संघाला मिळवून दिलाय. फार महत्वाची इम्पॉर्टंट विकेट तो इथे संघाला मिळवून देतोय आकाश कुचेकर. एक यशस्वी गोलंदाज, आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सातत्याने ठरलेला आहे. यावेळीचा चेंडूता शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट लालवारपणे खेळलाय. पुन्हा एक सिंगल येईल. या एकेरी दुहेरी धावा जरी आल्या ना तरी राजगुरू पॅन्थर संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल. त्यामुळे सोमजी सुपर किंगला आता प्लॅनिंग करावं लागतील, व्यूहरचना आखाव्या लागतील, डावपेच बनवाव्या लागतील, योजना आखाव्या लागतील आणि आखलेल्या योजना बेभान होऊन पूर्ण कराव्या लागतील. एकेका धावेसाठी प्रतिस्पर्धी संघाला झुंजून द्यावा लागेल, एक एक धाव रोखावे लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. तिथे नकार, होकार, फेकी खराब, बॅकअप चांगला, तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू, षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती एक गडी बाद 7 धावा. डीजे थँक्यू. डीजे थांबा बरं जरा एकदा. सोमजी सुपर किंग संघाला किती प्रेक्षक इथे पाठिंबा द्यायला आलेत एकदा जोरात आवाज करूयात. सोमजी सुपर किंग टीम साठी आपण पाहिलं तर पाहूयात किती प्रेक्षक इथे आपण पाहिलं तर सपोर्ट करण्यासाठी आलेत. आणि राजगृह पॅन्थर्सला सपोर्ट करण्यासाठी किती प्रेक्षक आलेत एकदा जोरात आवाज होऊ द्या. हा थांबा एक अंपायर. कॅप RAPL ची कॅप कंपल्सरी आहे. आपण सुरुवातीला सांगितलं होतं कमिटीनं तुम्हाला किट दिलेलं आहे. ट्रॅक पॅन्ट पासून टी शर्ट पासून कॅप पर्यंत सगळं किट आपण दिले, त्यामुळे ते किट परिधान करून खेळावं लागेल. दोनही टीमला सपोर्ट करणारा फॅन्स फॉलोअर फार मोठा आहे आणि सगळ्यांचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. एक षटक संपलं, एक गडी बाद 7, 24 चेंडू 28. यावेळीचा चेंडूचा चांगला स्क्वेअर काट, फटका चांगला आहे, पाठलाग सुरू आहे, शर्यत लागली, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकात प्रवेश करतोय. स्कोर कार्ड पुढे जातोय. नेल्सन अंक धावफलक होते आपण पाहतोय. एक गडी बाद 11, 1.1 षटकांचा खेळ झालाय. आदित्य केदारीच्या पहिल्या चेंडूत चौकार येतोय. धावसंख्या 11 धावा, करंट रन रेट 9.43, रिक्वायर्ड रन रेट आता कमी होतोय 23 चेंडू 24 धावा. यावेळीचा चेंडूता तिथे आपण पाहतोय विकेट किपरकडे जातोय, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहायला तर येतोय. माहोल बनलाय आणि खर तर शेवटच्या अंतिम दिवसाचा माहोल तयार झालाय. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुमच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी किती जण आलेत, तुमच्या टीमला पाठिंबा किती लोक करतायत, तुमची टीम जिंकावी असं किती लोकांना वाटतं, याही गोष्टी फार महत्वाच्या ठरतायत. इथे बॅटचा अंदरुनी किनारा, आदित्य केदारी करतील सेलिब्रेशन. आणखीन एक विकेट चोईल पतन, बॅक टू दी पव्हिलियन, अनिलच्या रूपानं धक्का क्रमांक 2.
विकेट येताना पाहायला मिळते, फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळते. आता सगळेच गोलंदाज वेगवेगळ्या स्टाईलने सेलिब्रेशन करू लागलेत. प्रत्येक जण आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी, प्रत्येक जण आपल्या टीमला विजय करण्यासाठी प्रयत्न करतोय. कारण का क्रिकेटचा खेळच असा आहे, प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला मेगा फायनलला विन व्हायची आणि प्रत्येकाला ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करायचा आहे आणि तो प्रयत्न देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 2 गडी बाद 11. षटक क्रमांक 2 आदित्य केदारी पुन्हा एकदा इथे बॅकफुट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. म्हणजे आता डॉट बॉल विकेट आल्यानंतर पलीकडनं आवाज येतोय, चौकार षटकार आल्यानंतर अलीकडनं आवाज येतोय. आवाज तर येणार आणि आवाज आल्याशिवाय इथे मजा येणार नाही. सेमीफायनल रंगतीये, सेमीफायनलचा दगदगता थरार आपण पाहतोय. परंतु काही असे प्रेक्षक आहेत ते अगदी शांत संयमी सामना पाहतात. त्यांना काही देणं घेणं नाही, कोणताही संघ जिंकू कोणताही संघ हारू, त्यांचं एकच फक्त चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं, षटकार चौकार पाहायला मिळावे. विकेट पाहायला ते आलेच नाही. कंटाळवाणं क्रिकेट त्यांना नको आहे. टिपला जाईल, आणखीन एक विकेट. राहुल गायकवाड बॅक टू द पवेलियन, आउट. चला बॅटर, चला पटपट. नवीन फलंदाज, चला विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आउट होताना पाहायला मिळतोय. अगदी ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे 2ऱ्या क्रमांकाचं. तक्षशिला चषकचे आयोजक संयोजक सन्मान्य संदीपजी गायकवाड साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. RAPLच्या वतीनं, तक्षशिला चषकाच्या वतीनं, संतोष अमोल स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं, धनंजय भाऊ कांबळे मित्र परिवार, अजय भाऊ तायडे मित्र परिवार, उमेश भाऊ अभिमान गायकवाड मित्र परिवार, अविनाश भाऊ मोरे मित्र परिवार, या सगळ्यांच्या वतीनं आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नितीन भाऊ रोकडे यांचाही बर्थडे आज, त्यांना देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ज्यांनी आपल्या स्पर्धेला 4th क्रमांकाचं बक्षीस खुल्या गटासाठी दिले, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत आणि त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आदित्य केदारी कमबॅक करतात. 5 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केला, 2 विकेट मिळाल्यात. तर बॅटिंग साठी आपण पाहतोय शैलेश निवंगोने ऑन स्ट्राईक, ओव्हरसीज आयकॉन. यावेळीचा चेंडू टिपला जाईल, टेकन, व्हेरी गुड कॅच, कार्बन कमाल कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सगळे रेकॉर्ड ब्रेक करतोय हाजेल आणि विकेट होतोय पतन. आयकॉन 0वरती बाद. थँक्यू, धन्यवाद. डीचे आरिफनं झेल टिपला, त्याचा ऍक्शन रिप्ले समोर आहे. परंतु हा झेल जर झाला नसता ना मित्रांनो, तर मिडॉनच्या डोक्यावरतून डीप लॉंगनला चौकार आला असता. याही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. झेल टिपलाय आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळते. चांगला फटका होता, चांगलं शॉट सिलेक्शन आपण पाहिलं. अगदी उंचीवरतून चेंडू होता, परंतु प्रचंड मोठी उंच उडी तिथे आपण घेताना आरिफला पाहिलं आणि टिपलेला झेल, त्यानंतर पलीकडे डगआउट मधून केलेलं सेलिब्रेशन, मैदानावरती झालेला आनंद उत्सव जल्लोष, तो देखील आपण इथे सगळ्यांनी पाहिलाय. विजयाचं समीकरण बदलते, मॅच मध्ये ट्विस्ट. 2 षटक संपत आल्या, डॉट बॉल आले परंतु धावा आल्या नाही. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एकेरी दुहेरी धावा देखील फार महत्वाच्या ठरतील. स्ट्राईक रोटेट करावा लागतील, डॉट बॉल कमी घ्याव्या लागतील, फलंदाजीतून धावा बनवाव्या लागतील, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला एकच प्रयत्न करावा लागतील. जरी आता विकेट आल्या नाही तरी चालेल, परंतु धावा रोखाव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. इथे चेंडू आपण पाहतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तिथे नकार आहे. वाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव येते, स्कोर कार्ड पुढे जाते. शेवटचे 16 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. प्रणव लोखंडेचे षटक फार महत्वाचे. या 4 चेंडूवरती तो किती धावा खर्च करेल. जर या षटकात एका दोन मोठे फटके आले, एका दोन षटकार, एका दोन चौकार आले, तर विजयाचं समीकरण लगेच बदलेल. कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही दोन्ही बाजूनं पहा, नुसत्या गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं पाहू नका, फलंदाजी करणाऱ्याच्या संघाच्या बाजूनं पहा. क्रिकेट आपण पाहिलं तर सातत्यानं रंग बदलतं. टप्पा पडल्यानंतर खाली राहतो, एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू येते. आणि नुसतं फलंदाजी करणाऱ्याही संघाच्या बाजूनं पाहू नका, कधीतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं पहा. क्रिकेट हेच सांगतं. 4 गडी बाद 14, षटक क्रमांक 3, समीकरण बदलते. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहतोय. पलीकडे डगआउट मधून शिट्ट्यांचा कडकडाट होतोय, टाळ्यांचा गजर होतोय. यावेळेचा चेंडूचा चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद 15, तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. चेंडू अडवल्यानंतर अगदी स्वतःला चुकून दिलं. इथे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, तर अंपायर चेक करतील. तिसरे पंच समीर जोशी सर इथे आपल्याला चेक करताना पाहायला मिळतील. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. 13 चेंडू, चला ड्रिंक ट्रॉली. RAPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट, छोटासा ड्रिंक ब्रेक आपण घेतोय. खेळाडूंच्या चलपानासाठी काही कालावधी आपण देतोय, तोपर्यंत डिसिजन पेंडिंग वरती आहे. 38 सर्कलच्या जवळ या खेळाडू, तुम्हाला पाणी तिथे पोहोचवलं जाते. अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का, अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का, कौन कहता है मुंह काला है झूठ का, कौन कहता है मुंह काला है झूठ का, ए सच है ये सच. थँक्यू, धन्यवाद डीसे. RAPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, व्हाईट बॉल. चार गडी बाद 16, 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. शेवटचे 13 चेंडू, 19 धावा, 13 चेंडू. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पंच कळतात, व्हाईट बॉल. 17 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. बारा चेंडू 17 धावांचं समीकरण आपण पाहतो विजयासाठी आहे. शेवटची 2 षटकं देखील आपण इथे अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाची पाहणार आहोत. आतापर्यंत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा इतिहास जर तुम्ही पाहिला, RAPLच्या 9व्या पर्वाचा, हे 2 असे संघ आहेत जे आतापर्यंत एकही मॅच पराभूत नाही. अनेक टीम आम्ही पाहिलं, काहींना एकही विजय मिळवता आला नाही.
काहींनी 3 पैकी 3 सामने पराभूत झाले, काही 3 पैकी 2 पराभूत झाले, एकच जिंकले. परंतु काही संघ असे देखील आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकही सामना हारला नाही, एकही सामना गमावला नाही आणि त्या ह्या 2 टीम आहेत ज्या एकमेकांच्या विरोधात आहेत. परंतु सेमीफायनल मध्ये एकच जिंकेल, एकच मेगा फायनलला जाईल आणि एका संघाचा प्रवास इथपर्यंतचा तो इथेच मात्र थांबेल. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे टाकलाय. अंपायर कळतात धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती इथे मात्र बनवल्या जात आहेत. 5 गडी बाद 22. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या धावा 13. 11 चेंडू 13 धावा, 13 धावा 11 चेंडू. पहिली सेमीफायनल रंगली. पहिला सेमीफायनलचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. मॅच इज ऑन. सामना रंगतदार. संदीप नायकोड यांच्या प्रत्येक षटकाला 500 रुपये. मराठा वॉरियर्स क्रिकेट क्लब अविनाश कांबळे यांच्या वतीनं तर इथे मॅच आपण पाहतोय. 11 चेंडू 13 धावा. शेवटचे 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. संजय समोर संदीप. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. विकेट किपर कडे जाईल. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. वेल कमबॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. संदीप नायकोडेला थांबवलंय संजयनं. 3 चेंडू 3 संदीप. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहतोय. विकेट किपरच्या हातात जातोय आणि तिथे आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. वेलकम बॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहतोय. 22 धावा 5 गडी बाद. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे 3 चेंडू या षटकातील देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 13 धावा. संदीप नायकोडेच्या प्रत्येक षटकाला 500 रुपये आहेत. इथे चेंडू मात्र खेळलाय पाठीमागच्या बाजूला जातोय. भिंतीचा सहारा घेत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 12 धावा. 2 डॉट बॉल खरं तर जे संजयने केले ते पुन्हा कमबॅक करून देणारे होते, पुन्हा मॅच मध्ये घेऊन येणारे होते. 8 चेंडू 12. 8 चेंडू 12. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. चेंडू चाईल पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर 1 धाव. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा. हा तोच संघ आहे राजगुरू पॅन्थर्स ज्यांना 6 चेंडू 4 बनवताना सुपर ओव्हर झाली. त्या बनवता आल्या नव्हत्या. आणि ती तीच टीम आहे ज्यांनी सुपर ओव्हर मध्ये 20 बनवल्या, प्रतिस्पर्धींना 21 बनवू दिला नाही. हा तोच संघ आहे जो स्पर्धेची पहिली मॅच खेळला आणि ती मात्र टाय होताना पाहायला मिळाली. तो सामना 1-1 गुण देऊन जाताना पाहायला मिळाला. तोच संघ आपण पाहतोय राजगुरू पॅन्थर्स मैदानावरती आहे. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात, अडवतो चेंडू फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येईल. शेवटच्या षटकात मॅच इज ऑन. अनेकांचे टीव्ही स्मार्टफोन ऑन. सामना आलाय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. धन्यवाद डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्या 10 धावा. मॅच इज ऑन. सामना रंगलाय, सामना रंगतोय. कोण जिंकेल, कोण मात्र प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये. बॅट घेऊन येणं फक्त निमित्त होतं. कानमंत्र आलाय, कानमंत्र कानापर्यंत पोहोचलाय, परंतु कानमंत्राचा उपयोग होईल का ते देखील आपण इथे पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू 10 धावा.
शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 10. पहिला चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. मॅच आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. एका संघासाठी नाही, दोन्ही संघासाठी. यावेळचा चेंडू आणि सामना संपवलाय. पहिला संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. आझाद कवी प्रभू सुनगर यांच्या मालकीचा राजगृह पॅन्थर्स विन द मॅच. अरे गाणं लाव रे डीचे वाल्या. अरे काहीतरी लाव रे. ठीक आहे, सेमी फायनलला जरी 0वरती आउट झाले पण टीम फायनलला गेली. थँक्यू, धन्यवाद डीचे. सगळ्या डान्सरच्या आदा, परंतु या डान्सरची आदा वेगळीच आहे. अभिनंदन टीम राजगृह पॅन्थर्स. जे बोलले ते करून दाखवलं. अभिनंदन. बर हाय का, अहो बर हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का, कसं काय पाटील बर हाय का, सांगा बर हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का. आहारा तुम्ही. झालेल्या मॅच मध्ये विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी फरमान अन्सारी यांना देण्यात येत आहे. फरमान अन्सारींनी 3 विकेट घेतलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच फरमान अन्सारी. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय फरमान अन्सारी यांना. विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. आणि फायटर ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देतोय. अतुल गायकवाड यांना फायटर ऑफ द मॅच किताब आणि 500 रुपयांचं रोख बक्षीस देखील आपण देतोय. संतोष अमोल स्पोर्ट्स क्लब, उमेश भाऊ अभिमान गायकवाड मित्र परिवाराच्या वतीनं अतुल गायकवाड यांना फायटर ऑफ द मॅच हा किताब आणि रोख रक्कम 500 रुपयांचं बक्षीस देतोय आपण. प्रतिस्पर्धी समोरच्या संघातील तोंडातील घास हिसकावून आणला आणि आपल्या संघाला विजय करून देत सेमी फायनल मधून मेगा फायनलला घेऊन जात आहेत. त्याबद्दल आपण 500 रुपयांचं बक्षीस देखील आपण देतोय. थँक्यू. 500 रुपयांचं रोख बक्षीस आपण साहिल जगताप यांच्या वतीनं होतं ते देखील देऊन सन्मानित केले. अतुल गायकवाड यांना आपण फायटर ऑफ द मॅच किताबाने सन्मानित करतोय. जबरदस्त खेळ आपण अतुल यांचा पाहिला. चला मॅच सुरू करा. अंपायर नवीन चेंडू द्या. अतुल सर काय सांगाल या मॅच बद्दल? जी चुरशीची मॅच होती, कुणालाही वाटलं नव्हतं की फार बॅकफुट होती, संघ गेला होता, परंतु आज पुन्हा एकदा सो कर्तृत्वावरती आणि स्वतःच्या फलंदाजीच्या चोरावरती संघाला मेगा फायनलला घेऊन गेले. त्याबद्दल काय सांगाल? सर्वांचं थँक्यू सगळ्यांना सपोर्ट केल्याबद्दल. आणि माझी टीम चांगली खेळली आणि मला त्यांनी जो ऑप्शन मध्ये घेतला त्यांच्याबद्दल त्यांना थँक्यू म्हणतो. अतुल सर एकच प्रश्न विचारेल की क्रिकेट हा खेळ असाच आहे की क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूकडे आपण पाहिलं तर वयाची अट नसते. क्रिकेटचा खेळाडू आपण पाहिलं तर सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन खेळतात, वयाची अट नसते. परंतु आज या वयात या प्रकारची बॅटिंग
आणि हा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिलाय, त्याबद्दल काय सांगाल? जर मी या वयात नसतो खेळलो तर माझे लहान लहान पोरं ते चांगलं कसं खेळणार? जर ते गुन्हेगारी होत असतील तर ते क्रिकेट बेस्ट आहे ना त्याच्यासाठी. जोरात टाळ्या. जो अतुल सरांचा खेळ आवडला असेल तर एकदा अतुल गायकवाड साहेबांसाठी 500 रुपयांचं बक्षीस विनीत भाऊ पटेल या. जोरात टाळ्या जुवा. नेहमी चांगल्या खेळाडूंच्या पाठीशी विनीत पटेल या उभे असतात, त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आदित्य केदारी यांना विनंती असेल या पर्पल कॅप किंग्स ही कॅप आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरतोय आदित्य केदारी. आदित्यला विनंती असेल आपण या पर्पल कॅप आपण देऊन सन्मानित करतोय. हार जीत खेळाचा भाग आहे. सोमजी सुपर किंग हार्ड लक बॅड लक, परंतु खूप चांगली फाईट तुम्ही या संपूर्ण स्पर्धेत आताच्या मॅच मध्ये करून दाखवली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुमचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. इथे आता सेमीफायनल क्रमांक 2 सुरू होते आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स बोला. पहिला चेंडू आपण पाहतो इथे टाकलाय, तिथे एक डॉट बॉल. दुसरा चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे एक डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि पहिल्याच षटकात गोलंदाजांनी इथे आपण पाहिलं तर आपला बोलबाला तो मात्र मैदान ते दाखवलेला आहे. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू झाले. पहिलं षटक गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल. धन्यवाद उत्तम सर. पहिले 2 चेंडू जर गोलंदाजाचे तर तिसरा चेंडू देखील बॅटरचा आहे. ती लहान मुलं चला पळा लवकर, चौघांमध्ये पहिलं कोण येतं बघू, पळा. लालवाल्याला माहितीये की काय मिळणार नाही, पळून उपयोग नाही.